आपण सगळेजण या आरक्षणाच्या बाबतची जी चर्चा आता रस्त्यावरची जी होती आहे ती रस्त्यावर न होता ही या ठिकाणी सरकारने ओबीसी वाल्यांनाही बोलवलं पाहिजे, मराठा समाजाच्याही लोकांना बोलवलं पाहिजे आणि या आरक्षणातला प्रश्न सोडवला पाहिजे. अशा पद्धतीचा महाराष्ट्र पेटवत ठेवणं हे महाराष्ट्राच्या भल्याचं नाही. महाराष्ट्रातून आज मोठ्या प्रमाणात उद्योग वापस चालले, कारण की या महाराष्ट्रामध्ये आता अस्थिरता निर्माण झाली. तुम्ही आमचं स्थिर सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, 217 आमदारांचा पाठिंबा आमच्या बरोबर आहे, पण तुमचा अस्थिरता जी महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये आहे त्या अस्थिरतेचं काय, याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. आणि या अस्थिरतेमुळे आज काय झालेलं आहे की राज्यातले एक एक उद्योग चाललेले आहे. गुजरात अलग पळवत आहे, तुम्ही डायमंड मार्केट आता पाठवलं सुट्टीला, पण आता छोटे उद्योग सुद्धा महाराष्ट्रातून जायला निघाले, कारण की या इथं अस्थिरता जेव्हा निर्माण झाली, कायदा सुव्यवस्थेचं तर जाऊ द्या, कायदा सुव्यवस्था राहिलाच नाही आपल्या इथं, आणि कायदा सुव्यवस्था राहिला नसेल तर मग या राज्यामध्ये उद्योग कुठे राहणार, आणि मग उद्याच्या काळामध्ये बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होतील आणि बेरोजगारीच्या प्रश्नाच्या त्याचं उत्तर कोण देऊ शकेल.